स्कूल, कॉलेज, कोचिंग सगळीकडे एक लेबल असतं. काही लोक टॉपर्स तर काही ॲव्हरेज. जर तुम्हालाही कोणी कधी ॲव्हरेज म्हटलं असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. हे एक अनकम्फर्टेबल ट्रूथ आहे. रिअल लाईफमध्ये बहुतेक टॉपर्स हे ॲव्हरेजच असतात. तर डिफरन्स बुद्धीचा नसतो, डिफरन्स हॅबिट, सिस्टीम आणि माइंडसेटचा असतो. तर आज आपण एक्झॅक्टली तेच ब्रेकडाऊन करणार आहोत. तर ॲव्हरेज स्टुडंट म्हणजे काय? तो कमी इंटेलिजंट असतो. नाही. बहुतेक वेळा ॲव्हरेज स्टुडंट क्लिअर प्लॅन नसलेला अभ्यास करतो, रॅन्डम रिसोर्सेस यूज करतो, खूप लवकर डिमोटिवेट होतो आणि कंपॅरिझन ट्रॅपमध्ये अडकतो. तो अभ्यास करतो पण डायरेक्शन नसते, हार्डवर्क आहे पण सिस्टीम नसते, आणि सिस्टीम नसलेला अभ्यास हा प्रोग्रेस होत नाही. ॲव्हरेज स्टुडंट मोस्टली या 3 डेंजरस मिथ पाडतात. मिथ नंबर 1, टॉपर जन्मताच हुशार असतात. पण रियालिटी काय? टॉपर्स हे बनतात. मिथ नंबर 2, लॉंग अवर स्टडी म्हणजे सक्सेस. पण रियालिटी काय म्हणते? लॉंग अवर्स स्टडी करण्यापेक्षा इफेक्टिव्ह अवर्स महत्त्वाचे. मिथ नंबर 3, परफेक्ट नोट्स असले की रँक येतात. पण रियालिटी काय? रिव्हिजन प्लस रिकॉल हे महत्त्वाचे असते. सिंपल ट्रूथ आहे, सक्सेस म्हणजे क्लॅरिटी प्लस रिव्हिजन प्लस टेस्टिंग. हे जितक्या लवकर कळलं तितक्या लवकर या मिथमधून आपण बाहेर. ट्रान्सफॉर्मेशन केव्हा सुरू होतं? तेव्हा स्टुडंटला वाटतं की मी ॲव्हरेज नाही तर माझी स्ट्रॅटेजी ॲव्हरेज आहे. ब्लेम गेम थांबतो. बुक्स नाही, टीचर्स नाही, परफेक्ट नोट्स नाही, हा थॉटच लाईफ बदलू शकतो. आणि मग फोकस शिफ्ट होतो की मी काय बदलू शकतो आणि माझी सिस्टीम काय. माइंड शिफ्ट शिवाय टॉपर जर्नी सुरू होत नाही. पर लोक सुपर लोक नसतात, पण त्यांच्या हॅबिट्स बोरिंग पण डेडली असतात. लिमिटेड रिसोर्सेस, सेम मटेरियल, सेम बुक, अगेन अँड अगेन अँड अगेन. म्हणजे रिव्हिजन ऑब्सेशन. वन टाइम रीडिंग नाही तर मल्टिपल टाइम रिव्हिजन. तिसरं म्हणजे ॲक्टिव्ह रिकॉल. फक्त वाचन नाही तर स्वतःला प्रश्न विचारला. चौथं म्हणजे अर्ली मॉक टेस्ट. फिअर नाही, टेस्टिंगवर महत्त्व देतात. डिस्ट्रॅक्शन कंट्रोल करतात. मोटिवेशनवर नाही पण डिसिप्लिनवर काम करतात. जर तुम्हाला खरंच चेंज हवा असेल तर ड्रॅमॅटिक काही करू नका. बेसिकपासून सुरुवात करा. पहिल्या दिवशी फिक्स टाइम टेबल ठेवा. 2च सब्जेक्ट वाचा. डेली रिव्हिजन करा. डेली मॉक टेस्ट द्या. स्मॉल डेली इम्प्रूव्हमेंट मॅसिव्ह रिझल्ट देतात. टॉपर बनणं सडन इव्हेंट नाही तर ते डेली प्रोसेस आहे. जर तुम्ही स्वतःला ॲव्हरेज स्टुडंट समजत असाल तर गुड न्यूज. ॲव्हरेज ही परमनंट आयडेंटिटी नाही. हॅबिट बदला, सिस्टीम बदला, रिझल्ट आपोआप बदलेल.
आणि हे लक्षात ठेवा, टॉपर्स बनायला जिनियस लागत नाही तर डिसिप्लिन लागतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही तुमच्या टॉपर बनायची जर्नी कधीपासून सुरू करणार आहे.